श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र आपला ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्ताने सर्वांना लाख लाख शुभेच्छा। गुरु दोन प्रकारचे असतात, एक तर आपले आई वडील झाले, दुसरं अंधारातून प्रकाशाकडे नेणारे आपले गुरु। प्रत्येकाचे गुरु वेगवेगळे आहेत। माझे गुरु जसे स्वामी समर्थ महाराज आहेत तसे अनेकांचे गुरु स्वामी समर्थ महाराज आहेत। आज त्याच स्वामी समर्थांच्या भेटीसाठी, स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मी आलोय मुलुंड येथील स्वामी समर्थ मठ। खूप सुंदर आणि प्रसिद्ध मठ आहे, एकदम हायवेला टच हा मठ आहे। ह्या मठाचे आपण पूर्ण व्हिडिओ घेतोय, दर्शन देतो तुम्हाला। चला जाऊया स्वामी समर्थ मठाला, मठामध्ये स्वामींच्या दर्शनाला। हे मठ, स्वामींचं मठ जे आहे ना, एकदम एक्सप्रेस हायवेला लागूनच आहे। तुम्ही मुंबईकडे जाताना राईट हँडलाच आहे। खूप जबरदस्त प्रसिद्ध मठ आहे। प्रत्येकाला विनंती आहे, एकदा तरी भेट द्या। आणि स्वामींचं नामस्मरण करायचं असेल, जर शांत ठिकाणी यायचं असेल तर इथं नक्कीच भेट द्या। श्री स्वामी समर्थ। गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त मुलुंड येथील श्री स्वामी समर्थ मठात आज भक्तीचा महासागर उसळलेला आहे। स्वामींच्या दर्शनासाठी भक्तांची दिव्य, भव्य आणि शिस्तबद्ध रांग लागली आहे। प्रत्येकाच्या ओठावर श्री स्वामी समर्थ हा अखंड जप, तर डोळ्यात स्वामींच्या दर्शनाची ओढ। संपूर्ण परिसर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भारावून गेलेला आहे। या गर्दीत प्रत्येक भक्ताची एकच आस, स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या कृपा आशीर्वाद प्राप्त करणे। मठाच्या परिसरातील हा सुंदर तलाव भक्तांचे लक्ष वेधून घेतो। गुरुपौर्णिमा निमित्त झालेली आकर्षक रोषणाई, आजूबाजूचे भक्तिमय वातावरण आणि तलावातील प्रतिबिंब यामुळे या परिसराचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत आहे। स्वरूप दिगंबर अजानुभाव भव्य कायना भावांचवाती मदनानंदे प्रकाश देऊन सुजसी विष्णु तुझे प्रतिपाळसी हर हरसी पार उतरविसी पार देवली आत्मज्ञान श्री गुरु श्री आरती ओवाळू श्री गुरु श्री ब्रह्मा विष्णु महेशासी निरगुणाची प्रणवस्तुसी आद्री अनुसयात्मच म्हणती लीला दावली उदरसी मानव देहा जरी दरसी परिणतसी देहाची संधेय हृदय सुरही मोती जाणीवलो परी अंधमती आरती ओवाळू श्री गुरु श्री आरती ओवाळू श्री गुरु श्री ब्रह्मा विष्णु महेशासी ओवाळू नारायणा शुद्ध ज्योती कंठ प्राण श्यामा रंगावसरांजना शंख पद्म करी गाण जयंती पीठ वसना सदा शोभे सुदर्शन ओवाळू नारायणा शुद्ध ज्योती कंठ प्राण कोटा कौसुभरत्ना मकराकृत प्राण हर कवी देवाना हिचा गरुडव चिंतन वास्तवजनी लीला गावियाच देई ध्यान ओवाळू नारायणा शुद्ध ज्योती कंठ प्राण जय देवी गायत्री माते सदावे ओवाळू
जय प्रणवाती जय देवी अनादि अनंता श्यामाये तव लीला प्रेरसियो भरमाये नकणे कवणाला जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळून जय प्रणवाती जय देवी पादामोही पंचतत्वे निर्मियली पंचीकरणे विविध सृष्टी रचयली अहंभावे दया पुरवणी कृती केली मागे तुझला सविता त्यांचे मतिप्रमाणे जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळून जय प्रणवाती जय देवी वाचा तुझ तरती म्हणून गायत्री नाव मुक्ती साधती नवभयाव सत्वातीता ब्रह्मरूपिणी हा भाव धरती ते ज्ञानी ज्ञान सदुःखाव जय हळू मी मुलुंडचीच आहे. सकाळी भोपाळीला येते. आधी रोज फक्त संडेजला यायची, पण जेव्हापासून रिटायरमेंट झालं मी रोज भोपाळीला येते. मला एवढं स्वामींबद्दल मी काय सांगू, बोल अनुभवच इतके मोठे मोठे आहेत की आय वॉन्ट टू शेअर दॅट. सगळ्यात पहिलं तर इथे येणाऱ्या वयस्कर बायकांना मी बघून इतकी प्रभावित आहे ना की त्यांच्यातली जी एनर्जी आहे ती मला खूप प्रोत्साहन देते की आपल्याला पण असंच व्हायचं आहे. लेट बसून त्यांनी एवढं म्हणजे त्यांच्याकडे एनर्जी आहे आणि तीच हळूहळू मला पण येते आहे. तर हा एक माझ्यामध्ये चेंज आहे की रोज सकाळी डबे वगैरे करून 7:30ला म्हणजे आम्ही इथे येतो आणि 2 तास मस्त स्वामींच्या इथे आरती वगैरे सगळं करून इतकी एनर्जेटिक वाटतं ना की दिवस कसा छान जातो. हेच मला सांगायचं. सुजसी विष्णु तुझे प्रतिपाळसी हर हरसी पार उतरावेसी पार देवली आत्मज्ञान प्रेरसियो भरमाये नकणे कवणाला जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळून जय प्रणवाती जय देवी पादामोही पंचतत्वे निर्मियली पंचीकरणे विविध सृष्टी रचयली अहंभावे दया पुरवणी कृती केली मागे तुझला सविता त्यांचे मतिप्रमाणे जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळून जय प्रणवाती जय देवी वाचा तुझ तरती म्हणून गायत्री नाव मुक्ती साधती नवभयाव सत्वातीता ब्रह्मरूपिणी हा भाव धरती ते ज्ञानी ज्ञान सदुःखाव जय देवी सरागे लोक धर्महानी होईल पडला हा पाप रासुनी गण्या ब्रह्मणी धुरला विवेक स्मरता तुझला अनुदिनी सकलै हो पाप जय देवी गायत्री माते हरे हरे शंकादे श्रीपद्मा अंकुशा कशकरी कमलासन सीते हरिवाय माते उद्धर्या माते जय देवी जय देवी देवा विघ्नहर्या भावरी करी आरोन माया आनंद कंद विमला ज्ञान स्वरूपा साक्षी सदैव हृदयस्थी माय बापा स्वामी समर्थ भूतो हरी सर्वतापा पावी स्वरूप मजरावणी ज्ञान दीपा धर्माग्रामी करांतकाल करिया शासानुरया मनी तत्वांचा लरमा साधसे विजयदत्ता होईल आनंद भावे चरणी हंदी सरागासः
श्री हरिहरे करूपे नारे परम गुरु स्वरूपे देखता नेत्रदाने अनुपम तव प्रीती लीला होतासी भक्त तव पद जनिलेसी धन्य तु एक दत्त परमात्मा पुरुषोत्तमा गुणती नारायण श्रीधरा लीला विक्रयी शुक्रधार राहोनियासरा ज्ञाते भाव सरो सदैव विसरो आजीवतो अर्पितसे सुमनांजलि तव पदा हे मे जगद्गुरुवरा हे रजनी तुझे रामा कदा भावेजा भजता विमुखी पडती दैन्याची सर्वांबरा गायत्री सुमने नमो हरिकृपा आम्हावरी सर्वदा कोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री वल्लभ विजय रथ तुदेव दत्त समर्थ तुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उघडुनी मनीचे हित बुध सारे वद कवना ठाऊ निशिनी चमसी मम हितार्थ तू किती तुझशीन देऊ तुलई वससी परिणस दिससी कैसे तुझ पाहू कोण मुखी पवन कार्य मम जनी कैसा लावू हरी मजरेसा निर्भय निचला समसकला पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहू उघडुनी मनीचे हित बुध सारी वद कवना ठाऊ गाढ हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निघाते त्रिपुरदयितं सद्गुरुं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 श्री श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी मठाच्या प्रवेशद्वारावर पाऊल पडताच मन आपोआप भक्तीने भरून येते. फुलांनी सजलेले हे सुंदर प्रवेशद्वार जणू प्रत्येक भक्ताचं स्वामींच्या दरबारात प्रेमाने स्वागत करत आहे. बाहेरचा सगळा गोंधळ मागे राहतो आणि मनात फक्त एकच नाव गुंजू लागतंय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चला मग श्रद्धेने श्री स्वामी चरणी नतमस्तक होऊया आणि गुरुपौर्णिमेच्या या मंगलमय दर्शनाचा अनुभव घेऊया. मठाच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपण आता पोचलो आहोत स्वामींच्या पवित्र दरबारात. समोर स्वामींचं हे प्रसन्न रूप पाहिलं की काही क्षणासाठी शब्दच थांबतात. मनात कितीही विचार असो, कितीही धावपळ असो, स्वामींच्या चरणासमोर उभे राहिल्यानंतर मन अगदी नकळत शांत होते. आजचा दिवसही विशेष आहे. गुरुपौर्णिमेचा गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, गुरु म्हणजे अंधारात मार्ग दाखवणारा प्रकाश, संकटाच्या वेळी धीर देणारा अंधार आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर योग्य दिशा दाखवणारी शक्ती. आणि म्हणूनच आज गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी असंख्य भक्त मोठ्या श्रद्धेने स्वामींच्या दर्शनासाठी येथे आलेले आहेत. स्वामींचा हा दरबार पहा, रंगीबिरंगी फुलांनी सजलेला परिसर, स्वामींच्या चरणी अर्पण केलेली फुले आणि प्रत्येक भक्ताच्या चेहऱ्यावर दिसणारी श्रद्धा. या सजावटीचे सौंदर्य फक्त डोळ्यांनी पाहण्यापुरतेच नाही, तर प्रत्येक फुलामागे भक्तांची सेवा आहे, प्रत्येक नमस्कारामागे एक भावना आहे आणि प्रत्येक नामस्मरणामागे स्वामींवरचा असलेला दृढ विश्वास आहे. कुणी स्वामींचे आभार मानण्यासाठी आले आहे, कुणी मनातील इच्छा सांगण्यासाठी आले आहे, कुणी आयुष्यातून संकटातून मार्ग मिळावा म्हणून, तर कोणी काही न मागता फक्त स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आले आहे. पण स्वामींच्या दरबारात आल्यावर प्रत्येकाच्या ओट्यावर एकच नाव असते, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मठामध्ये आपल्याला आणखी एक प्रसन्न दर्शन घडते. श्रीपाद श्री वल्लभांचे सुंदर नक्षीकामाने सजलेला हा दरबार, दोन्ही बाजूने असलेल्या फुलांच्या माळा आणि मध्यभागी विराजमान असलेली ही प्रसन्न मूर्ती. या दृश्याकडे पाहताना मन काही क्षण आपोआप शांत होते. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र प्रसंगी श्री गुरुचरणी नतमस्तक होताना मनात एकच भावना निर्माण होते. आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा आणि सद्गुरूचे स्मरण आपल्याला पुढे जाण्याची दिशा देत राहतोय. चला आपणही काही क्षण मनातील विचार बाजूला ठेवून या पवित्र दर्शनाचा अनुभव घेऊया. श्रीपाद राज शरणम प्रपद्ये, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. या गुरुपौर्णिमेला आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि सद्गुरूचे आशीर्वाद सदैव राहोत, हीच चरणी प्रार्थना. मठामध्ये पुढे येताच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे हे तेजस्वी दर्शन घडते. समोर महाराजांची रुबाबदार मूर्ती आणि पाठीमागे असलेले सिंहाचे भव्य रूप पाहताच मनात शौर्य, स्वाभिमान आणि कर्तव्याची भावना जागी होते. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र वातावरणात हे दर्शन आपल्याला एक सुंदर संदेश देते. श्रद्धा मनाला बळ देते आणि योग्य विचार जीवनाला दिशा देतात. या पवित्र भूमीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला मनापासून नमन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या मठात आम्ही कधी कधी येतो. पण स्वामींबद्दल म्हणजे खूपच चांगला अनुभव आहे आमचा. जेव्हा जेव्हा आम्ही काही संकटात असू, आम्ही त्यांना हाक मारली की ते असताच आमच्याबरोबर नेहमी. म्हणजे फारच म्हणजे कितीतरी वेळा आम्हाला अनुभव आलेला आहे. तर खूप खूप स्वामींचं हे आभार त्याच्याबद्दल. भिंतीवर साकारलेले हे सुंदर चित्र आपले लक्ष वेधून घेते. मध्यभागी श्री स्वामी समर्थांचे तेजस्वी रूप आणि त्यांच्या सभोवती भक्तांचे विविध भाव. हे दृश्य पाहताना जणू त्या काळातील भक्तिमय वातावरण आपल्या डोळ्यासमोर जिवंत होते. प्रत्येक चेहऱ्यावर वेगळी भावना दिसते. कुठे श्रद्धा, कुठे नम्रता, कुठे आशा, तर कुठे स्वामींच्या चरणी असलेला दृढ विश्वास. अतिशय सुंदर कलाकृतीच्या माध्यमातून स्वामी आणि भक्त यांच्यातील नाते इथे साकारण्याचा प्रयत्न केला आहे. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी हे दृश्य आपल्याला गुरु आणि भक्त यांच्या श्रद्धेच्या नाताची आठवण करून देते. चला या सुंदर कलाकृतीला आणि या स्वामी गर्दीला मनापासून नमन करूया. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र सोहळ्यात स्वामींच्या चरणी फुलांनी सजलेले सुंदर पालखी पाहताच मन भक्तिभावाने भरून येते. फुलांच्या माळांनी सजलेले हे स्वामींचे हे स्थान, समोर स्वामींची प्रतिमा आणि आजूबाजूचे प्रसन्न वातावरण. आता आपण येथे महाप्रसादाचा लाभ घेणार आहोत. इथे एक वेगळे सुंदर दृश्य पाहायला मिळते. कुणी प्रसाद तयार करण्यात, कुणी ताट वाढण्यात, तर कुणी भक्तापर्यंत प्रसाद पोहोचवण्याचा मनापासून सेवा करत आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. नाट्यलंकार प्रस्तुत स्वामींची शाळा बालनाट्य हे येत्या 31 जुलै शुक्रवारी रात्री 8 वाजता महाकवी कालिदास नाट्य मंदिर येथे सादर करत आहोत आम्ही नाटक. मुलुंडमधले, ठाण्यामधले सगळे लहान लहान बाल कलाकार आहेत. तर हे नाटक लहान मुलांसोबत मोठे सुद्धा पाहू शकतात. खूप धम्माल येईल तुम्हाला नाटक बघायला. तेवढंच त्यात एक इम्पॉर्टंट मेसेज सुद्धा दिलेला आहे. तुम्ही तुमच्या पालकांसोबत, आजी आजोबांसोबत आमचं नाटक बघायला या. नाटकाचं तिकीट फ्री आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जसं आता यांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला अनुभव छान पद्धतीमध्ये आलेले आहेत. संकटामध्ये नेहमी स्वामींनी आम्हाला साथ दिलेली आहे. कधी अडचणीमध्ये असो तर स्वामींनी हाक मारला तर आमच्या अडचणचं निरसन झालेलं आहे. त्यामुळे अपार भक्ती जी आहे त्यांच्या संदर्भात आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला स्वामींचा खरंच खूप छान अनुभव आहे आणि खूप वर्ष झाले मी स्वामींना खूप मानते. त्यांच्यामुळे मी आज खूप अशी आनंदात वगैरे आहे. खूप बरं वाटतं स्वामींचं हे केलं की स्वामीचा जॉब वगैरे करून सुद्धा खूप छान वाटतं. श्री स्वामी समर्थ महाराज. काय भरोसा रामकृष्ण हरी म्हणारे, माझे माझे म्हणता सारे आयुष्य तुझे सरेल रे. एकटा तू शेवटी पडशील, कोणी न येणार संगती रे. आयुष्याचा काय भरोसा रामकृष्ण हरी म्हणारे, रामकृष्ण हरी म्हणारे. ऐकूया रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पंढरपूर सुंदर मंदिर पाहुया घरचा पंढरपूर सुंदर मंदिर पाहुया घरचा क्षणभर हो विश्राम जन्म मरण वरचा क्षणभर हो विश्राम जन्म मरण वरचा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम काला झुमा 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 देव बाहू शंकराला उतरुनी झुमा देव बाहू शंकराला मला चंद्र रमाई रे तरी गंध रमाई रे तरी गंध विठोबाचा तुझा मला चंद्र रमाई गुरुपौर्णिमेच्या या पवित्र दिवशी आपल्या आयुष्याला संस्काराची शिदोरी देणाऱ्या आई वडिलांना, ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या गुरुजनांना महाराष्ट्र आपल्या ब्लॉग्स परिवाराकडून मनपूर्वक वंदन. गुरुचे ऋण शब्दात कधीच व्यक्त करता येत नाही. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपले जीवन उजळते, विचार समृद्ध होतात आणि यशाचा मार्गही सापडतो. तुम्हालाही तुमच्या गुरुविषयी संबंधित काही सुंदर आठवण किंवा अनुभव असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. महाराष्ट्र आपला ब्लॉग्सला चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भक्तिमय, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी प्रवासात आमच्यासोबत कायम जोडलेले राहा. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. माझं नाव अथर्व नेरकर अँड आम्ही मुलुंडला असतो. तर आम्ही जॉबही करतो आणि आमची श्रद्धा आहे, आम्ही स्वामींना पहिल्यापासून मानतो. तर म्हणजे स्वामींचं करत असताना आम्हाला खूप काही आमच्या आयुष्यामध्ये लाभलेलं आहे. तर आम्ही सर्वांना सांगत असतो की स्वामींची म्हणजे स्वामींना माना, स्वामींची पूजा करा, ती तुम्हाला नक्कीच काहीतरी देते. ओके, थँक्यू.